नमस्कार, मी अमिता. तुम्ही पाहत आहात E6 टीव्ही मराठी. आधी वळूया हेडलाईन्सकडे. कबुतरांना खाद्य देण्यासाठी मुंबई पालिकेचे 4 ठिकाणांना मान्यता. भाजपने डाव टाकला, ठाकरे गटाला जबर हादरा. 2 माजी महापौरांसह शेकडो शिवसैनिकांचा भाजपमध्ये प्रवेश. महाएल्गार आंदोलनावर सरकार ऍक्शन मोडमध्ये. बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांच्या विरोधात एफआयआर. संजय राऊतांच्या प्रकृतीत अचानक गंभीर बिघाड. पंतप्रधान मोदींकडून लवकर बरे होण्याची सदिच्छा. मुंबईत होणाऱ्या मोर्चासाठी थोड्याच वेळात मनसैनिक होणार रवाना. रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावर पुन्हा एकदा मोठ्या संख्येने जेलीफिश. नागरिकांमध्ये दहशत, समुद्रात न जाण्याचं आवाहन. सरकारने शेतकऱ्यांना फसवलं. मनोज जरांगेंची कर्जमाफी प्रकरणात सरकारवर सडकून टीका. अकोल्यात शिंदेना दे धक्का. शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश. राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांचा तर शिवसेना उद्धव ठाकरेंचा. चंद्रकांत दादांच्या वक्तव्यावरून वाद होण्याची शक्यता. मतचोराला बाहेर काढा. मास्क घालून कार्यकर्त्यांचे अनोखे आंदोलन. तर बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबईतील 4 नवीन ठिकाणी दररोज सकाळी 7 ते 9 या नियंत्रित वेळेत कबुतरांना खाद्य देण्याची परवानगी देण्याचा निर्णय BMCने घेतला आहे. मुंबईतील विद्यमान कबुतरखाने माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये बंद करण्यात आले आहेत. दरम्यान कबुतरखान्याबाबत नागरिकांच्या हरकती सूचना मागवून अंतरिम निर्णय घेण्याचे निर्देशही माननीय न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार कारवाई करून मुंबईत जी दक्षिण विभागातील वरळी जलाशय, के पश्चिम विभागात कारफुटी परिसर, लोखंडवाला बँक रोड, वेसावे STV प्रकल्पाजवळ, अंधेरी पश्चिम टी विभागात खाडीकडील परिसर, जुना एरोली, मुलुंड जकात नाका, एरोली, मुलुंड जोस्त रस्ता, मुलुंड पूर्व आणि आर मध्य विभागात गोराई मैदान, बोरीवली पश्चिम या 4 नवीन ठिकाणी कबूतरखान्यांसाठी परवानगी देण्याचा अंतरिम निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. तथापि विद्यमान कबूतरखाने सुरू करण्यास परवानगी दिलेले नाही. जे कबूतरखाने बंद आहेत ते बंदच राहतील असेही स्पष्ट करण्यात येत आहे. राज्यातील राजकीय पक्ष सध्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. निवडणुकीच्या तोंडावर आता पक्षांतरालाही सुरुवात झाली आहे. आता जळगाव शहरात शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. राज्यातील राजकीय पक्ष सध्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारीत व्यस्त आहेत. अनेक ठिकाणी मोर्चे बांधणी सुरू आहे. मात्र निवडणुकीच्या तोंडावर आता पक्षांतरालाही सुरुवात झाली आहे. अनेक नेते नवीन पक्षात प्रवेश करत असल्याचे समोर आले आहे. अशातच आता जळगाव शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि शेकडो शिवसैनिकांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. हा प्रवेश सोहळा राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत जल्लोषात पार पडला. त्यामुळे जळगावमध्ये भाजपची ताकद वाढली आहे. यामध्ये माजी महापौर जयश्री महाजन आणि माजी महापौर नितीन लड्डा यांचा समावेश आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान चेअरमन सुनील महाजन यांनी देखील आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे महाएल्गार आंदोलन समाप्त झाले आणि सरकार ऍक्शन मोडमध्ये आली आहे. नागपूर पोलिसांनी बच्चू कडू, राजू शेट्टीसह 2000 आंदोलकांवर केस दाखल केल्याची माहिती मिळाली आहे. शेतकऱ्यांनी अमरावती ते नागपूर पर्यंत ट्रॅक्टर मोर्चा काढला होता. आंदोलकर्त्यांनी नागपूर ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग NH44 आणि नागपूर वर्धा महामार्ग देखील जाम केला. यामुळे अनेक तास वाहतूक बंद राहिली होती. आता या आंदोलनासंदर्भात महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन करून विदर्भात मजबूत असलेले भाजपला अडचणीत आणायला निघालेले प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रमुख माजी आमदार बच्चू कडू आणि अन्य लोकांवर आता एफआयआर दाखल केला आहे. नागपुरातील हिंगणघाट पोलीस ठाण्यात बच्चू कडू, माजी खासदार राजू शेट्टी सह सुमारे 2000 आंदोलनकर्त्यांवर केस दाखल करण्यात आली आहे. आंदोलनकर्त्यांनी हायकोर्टचे आदेश धुडकावत त्यांची अवहेलना करीत रस्त्यावर धरणे दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मोठी बातमी समोर येत आहे. संजय राऊत यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांच्यावर सध्या उपचार चालू आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या काही चाचण्या करण्यात आलेल्या होत्या. खासदार संजय राऊत हे ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते आहेत. पक्षाची भूमिका ते समर्थपणे मांडत असतात. कोणत्याही अडचणीच्या काळात संजय राऊत हे पक्षासाठी तसेच उद्धव ठाकरे यांच्यासाठी ढाल बनून उभे राहिलेले असतात. सध्या राऊत विरोधकांची भूमिका मोठ्या हिमतीने पार पडत आहेत. मात्र सध्या त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती समोर आली आहे. संजय राऊत यांच्या प्रकृतीत गंभीर स्वरूपाचे बिघाड झाले आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या आजारावर मात करण्यासाठी त्यांना गर्दीत न जाण्याचं तसेच
बाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे। त्यामुळे पुढचे काही महिने त्यांना कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेता येणार नाही। खुद संजय राऊत यांनीच एक्स या समाज माध्यमाद्वारे त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे। तर महाविकास आघाडीचा आज मुंबईत सत्याचा मोर्चा काढण्यात येणार असून यासाठी जंगी तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळते। राज्यातील विरोधी पक्षांकडून हा मोर्चा काढला जातोय। सर्वत्र बॅनर आणि पोस्टर्स आणि सर्वपक्षीय झेंडे लावून जोरदार वातावरण निर्मिती करण्यात आली आहे। राज्यातील जवळपास सर्व मोठे नेते या मोर्चात सहभागी होणार आहेत। नाशिक मनसेकडून मोर्चाची जोरदार तयारी, गाड्यांवर स्पीकर आणि झेंडे लावत मनसैनिक होणार मुंबईला रवाना। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांपूर्वी आजचा मोर्चा महत्त्वाचा शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे देखील या मोर्चात दिसणार आहेत। विशेष म्हणजे राज ठाकरे हे लोकलने मोर्चाच्या ठिकाणी पोहोचणार आहेत। शिवसेने, उभाटा, मनसे, काँग्रेससह सर्व डावे पक्ष यात सहभागी होत आहेत। खोट्या मतदारांविरोधात खरे मतदार जागे व्हा असे नारे दिले जात आहेत। बोगस मतदान यादीतील फेरफार आणि निवडणूक आयोगाचे गैरकारभाराविरोधात विरोधकांनी एकत्र या सत्याचा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे। आज दुपारी 1 वाजता हा मोर्चा होणार आहे। या मोर्चांकडे राज्याचा नजारा आहे। रत्नागिरीतल्या समुद्र किनाऱ्यावर मोठ्या संख्येने जेलीफिश आढळून आले आहेत। वादळी परिस्थिती, खोल समुद्रात सुटलेले वारे, समुद्रातील अंतर्गत प्रवाहातील बदलामुळे या जेलीफिश किनारी भागांकडे फेकले गेले आहेत। मोठ्या संख्येने जेलीफिश समुद्राच्या किनाऱ्यावर आल्याने नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे। रत्नागिरीतल्या समुद्र किनाऱ्यावर मोठ्या संख्येने जेलीफिश आढळून आले आहेत। वादळी परिस्थिती, खोल समुद्रात सुटलेले वारे, समुद्रातील अंतर्गत प्रवाहातील बदलामुळे ज्या जेलीफिश किनारे भागांकडे फेकल्या गेल्या आहेत। या जेलीफिश जांभळ्या रंगाच्या सिंहाच्या आयाराप्रमाणे असल्याने त्यांना लाईन्समेन असं देखील म्हटलं जाते। दरम्यान किनाऱ्याच्या वाळूत रुतल्याने हजारो जेलीफिशचा मृत्यू झाला आहे। जेलीफिश प्रचंड विषारी असतात। त्यांच्या अंगाला स्पर्श होताच तीव्र वेदना होते। त्यामुळे या माशांपासून दूर राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। साधारणपणे समुद्रात 20 ते 25 वाव खोल हे जेलीफिश आढळून येतात। ते कधी कधी समुद्राच्या पृष्ठभागावर देखील तरंगतात। रत्नागिरी जिल्ह्यातील आरेवारे, गणपतीपुळे, माडपण, सागरी नाटे, आंबोळगड, गावखडी, भाटये, आरवारे, मालगुंड या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात जेलीफिश आढळून आले आहेत। त्यामुळे नागरिकांना समुद्र किनारी व न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। 30 जून 2026 रोजीपर्यंत सरकार कर्जमाफीची घोषणा करणार असे आश्वासन देण्यात आले। त्यावर आता विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर या प्रकरणात सडकून टीका केली आहे। त्यांनी ही शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा दावा केला आहे। कर्जमाफीच्या आश्वासनावर मनोज जरांगे पाटील यांनी सडकून टीका केली आहे। ही शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे। न्यायालयाचा आपण सन्मान करतो। आजची परिस्थिती भयानक आहे। सरकारने शेतकऱ्यांना फसवलं आहे। 30 जून 2026 रोजीपर्यंत कर्जमाफी म्हणजे शेतकरी तोपर्यंत मेलाच ना। तुम्ही म्हणताय 6 महिन्यांनी देऊ, मग शेतकरी कसा जगेल? हे विश्वास ठेवण्यासारखं नाही। मोगलांपेक्षा हे सरकार जास्त क्रूर वागत आहे। सरकार सूड भावनेनं वागत आहे। मला राज्य सरकारने दिलेली मदत आणि केंद्र सरकारने दिलेली मदत मान्य नाही। शेतकऱ्यांनी कुणावरही विश्वास ठेवू नये। शेतकऱ्यांनी दंडुके हातीत घेतलं पाहिजे। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्या। समिती वगैरे काही नको। समिती बरखास्त करा, नाहीतर रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे। शिवसेनेचे शिंदे गटाला ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा झटका बसला आहे। अकोल्यात आज शिवसेना शिंदे गटातील ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेसचा हात हातीत घेतला आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत माजी जिल्हा प्रमुख आणि अमरावती विभागाचे माजी सहसंपर्क प्रमुख विजय मालुकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आहे। शिवसेनेचे शिंदे गटाला ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा झटका बसला आहे। पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी जिल्हा प्रमुख आणि अमरावती विभागाचे माजी सहसंपर्क प्रमुख विजय मालुकर यांनी आज सेनेला जय महाराष्ट्र करीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे। मुंबईतील प्रदेश काँग्रेसच्या टिळक भवन येथील मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश पार पडला आहे। पक्षातील वरिष्ठांच्या दुर्लक्षित धोरणांना कंटाळून मालुकरांनी
पक्षाचा राजीनामा दिलाय असे त्यांनी यावेळी म्हटले। विजय मालोकर हे अकोला जिल्ह्यातील शिवसेनेचे संस्थापक शिवसैनिकांपैकी एक आहेत। सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे बोलताना भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चेला तोंड फुटले आहे। राष्ट्रवादी हा पक्ष शरद पवारांचा तर शिवसेना उद्धव ठाकरेंचा पक्ष असे चंद्रकांत पाटील म्हणाले। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पक्ष कुणाचा हा वाद सुरू असतानाच मंत्री चंद्रकांत पाटलांनी हे वक्तव्य केले। त्यांनी भाजपची भूमिका स्पष्ट करताना म्हटले की भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून तो कोणा एका व्यक्तीचा मालकीचा नाही। तो अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी किंवा नरेंद्र मोदी यांचा पक्ष नसून कार्यकर्त्यांचा पक्ष आहे असेही ते म्हणाले। त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटून असून विशेषतः भाजपच्या मित्र पक्षांमध्ये अवस्थावस्था निर्माण होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे। मुंबईत आज महाविकास आघाडी आणि मनसेकडून मतदार यादीतील घोळ आणि मतचोरी विरोधात सत्याचा मोर्चा काढण्यात आला, ज्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत। या मोर्चात पालघरचे मनसैनिक तुळशी जोशी यांनी लक्ष वेधून घेतले आहे, जे शरीराला काळा रंग लावून मतचोर म्हणून आंदोलनात सामील झाले होते। सन्मानेने राजसाहेबांची ज्या वेळी कुठलाही आदेश येतो, भावनिक असो किंवा खटखट्या असो, महाराष्ट्र सैनिक माझ्यासारखे हजारो या महाराष्ट्रात सगळे रस्त्यावर उतरतात असे जोशी म्हणाले। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे मास्क घातलेल्या कार्यकर्त्यांनी या प्रतिकात्मक मतचोराला आसुडाचे फटके मारत सरकार विरोधात घोषणाबाजी केली। हे आंदोलन निवडणूक आयोगाचं बेजबाबदारपण कारभाराविरोधात असल्याचं नेत्यांनी स्पष्ट केलं आहे। तर या होत्या आजच्या बातम्या। पुन्हा उद्या भेटू, तोपर्यंत पाहत रहा E6 TV मराठी।